आया आया जो बघा मोठा एक नंबर लागोपाठ दोन मस्त जा मस्त मोठ्या साईजचा एक आला होता शेवून हो बघा अजूनही कसला हेकरू आहे बघा कुत्रा दोन कुत्रा मासा लागोपाठ शनिवारी माशाने जाळी पूर्ण भरलेली आहे बघा भरपूर सारे लागले होते आपण फक्त जिवंत आहेत तेच फक्त आपण घेतलेले आहेत आपली पहिली झाली पालोली पहिल्या झालीमध्ये बघा हिकरू बघा असला आला मस्त मोठ्या साईजचा हिकरू आलाय आणि एक बघा शेवण सुद्धा आलाय पहिल्या तर आपले एकच शेवण आला होता नमस्कार मंडळी तर मी सनी पडी एसपडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे तर मंडळी आज तुम्ही बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवर लास्टर शेवून मासे तुम्हाला बघायला मिळणार आहे जवळजवळ 8 ते 9 वाव खोल समुद्रामध्ये आपण आता आलेलो आहोत तिथेच आज आपण करणार आहोत शेवून मासेमारी तर बघूया पहिली तर जाळी पालून झालेली आहे पहिल्या जाळीनंतर बघितलं असाल तुम्ही जिवंत आहे बघा म्हटलं जिवंतच आहे एक हिकरू मासा आला आहे बघा एकदम जिवंतच आहे शेवून आला होता चला तर एक पहिली जाळी तर पाळून झाली आपली पहिली जाळी तर पाळा तर का दाखवता आला नाही कारण कालोखातच आपण जाळी पाळायची सुरुवात केली होती तर बघूया अजून भरपूर सारी जाळी पाळायची बाकी आहे त्यामध्ये तर बघूया कशा प्रकारे शेवून लागणार जाळीला खोल समुद्रातील डीप सीमधील लॉबस्टर फिशिंग तुम्हाला आज आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ न स्किप करताना बघा आणि बघूया कशा प्रकारे शेवून लागते जाळीला बघा मधील नजारा किनारसुद्धा दिसत नाही फक्त पाणीच पाणी दिसतंय सगळीकडं धोकासुद्धा आहे त्यामुळे स्पष्ट पण काय दिसत नाही बघा चारी बाजूंचा नजारा फक्त पाणीच पाणी दिसतंय आजूबाजूला होड्यासुद्धा दिसत नाही कुठे हा पहिली जाळी पाळली त्यामध्ये एक आला आहे मीडियम साईजचा लॉबस्टर पहिल्या जाळीमध्ये आपली एकच लॉबस्टर आला आहे तर आपली आली दुसरी झाली शेवून साठी टाकलेली झाली आता बघूया आला बघा पहिला शेवून दुसऱ्या जाळीमधला हिरवले तर किती आलं आला बघा अजून लगेच लागलाय बघा आला आला अजून शेवून बघा या जाळीत मस्त लागली हिरवल्या बघा किती लागतात ते जाळी पण फाडतात रोज छोट्या साईजची आहे पण चिंबोरी जाळी संपली दुसरी तर मंडळी आपली तर तिसरी जाळी आली आपल्या पहिल्या जाळीमध्ये एक शेवून दुसऱ्या जाळीमध्ये 3 शेवून आता तिसऱ्या जाळीमध्ये बघूया किती शेवून येतात ते खोल समुद्रातील तुम्हाला शेवून मासेमारी तुम्हाला नक्कीच बघायला मिळते आपल्या चॅनलवर आज तिसरी आता जाळी पाळायला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला केरवली आली चांगली बघा गुतली छोटेसे चिंबोळी जाम येतात कोत्याला कोत्या
गोमीर गोमीर बघा जिवंत गोमीर आहे. हिरवली अजून एक गोमीर. शिंगाली आली बघा. शेवून का येईन दुसरा मारावं लागतं. जिवंत शिंगाली आली बघा. यामध्ये काही एक पण लॉस्टर नाही आलाय बघा. म्हणजे आता 4थी झाले. नुसत्याच केरवल्या. हो बाबा घातल्या अजून काही खायचे खाली. कुत्रा दोन कुत्रा मासा लागो पण समुद्रात बघा. लागोपाठ 2 कुत्रे मासे शिनिवरे. आई हा अजून एक बघा. लागोपाठ 3 आलं. आई हा काय अजून एक 4 आलं कुत्रे एकाच जालीमध्ये. एकाच जालीमध्ये 4 5 हो. आया 6 एकाच जालीमध्ये 6. हे बघा. आया तो बघ अजून काय या लागलंय. सहा अजून एक हो. लागोपाठ 2 ते बघा. आणि एक शेवून लागलं बघा बरेच दिवसानंतर. छोट्या साईजचा लागलाय. आणि एक शिंगाली आली आता. आया बघा. अजून एक खाली आहे. किती लागत आहे. एवढं लागत आहे. हो बघा अजून एक आहे. हाय का नाही बघा जिवंतच आहे. आया ते आमचा पान लागला का समजा ना. आई दादी भरली पुरी. वो बघा कसली आली. ख्रिश्चन चिंबोरा. बघा शेवून आला एक. या झाली मला दुसरा आलाय तो मेलाय वाटतं.
शेवटलाच आलाय बघा. बघा बघा चौथ्या त्यामध्ये 2 आल्यात. एक शेवटीच एक आलाय बघा. बघा शेवट एक जाळीच्या शेवटच्या भागाला एक शेवण लागली. आणि बघा कुत्रे बघा किती लागलेत. शिनिवरी माशाने जाळी पूर्ण भरलेली आहे बघा. ह्या काढायसाठी जवळजवळ अर्धा पाऊण तास लागणार आहे मावरा काढायसाठी. चौथ्या जाळीमध्ये जवळजवळ 15 कुत्रे लागले होते. त्यामधले फक्त आपण 4 फक्त जिवंत होते ते फक्त ठेवलेले आहेत. हा बघूया आता 5व्या जाळी आलेले आहे. 5व्या जाळीमध्ये बघूया. बघा जाळीच्या सुरुवातीलाच केरोड लागली. हो बघा ह्या जाळीमध्ये पण आला बघा सुरुवातीलाच. आमचाच पाण्याला काही समजत नाही. आया बघा अजून 2 तर काय आहे. आला बघा 5व्या जाळीमधला पहिला शेवण आला. हो बघा अजूनही शेवण आलं. शेवण सर्व साईज छोटीच लागते पण आला. हा बघा आला. हा मस्त मोठ्या साईजचा. जो बघा कसला आलाय. आया जो बघा मोठा 1 नंबर. लागोपाठ 2 मस्त जा. किती हे तरी कमी नाही. आपल्या 4थ्या आणि 5व्या जाळीमध्ये जे शेवण आले होते त्या टाकायचं आखीमध्ये. 4थ्या जाळीमध्ये 2 शेवण आले होते. हा पहिला शेवण 4थ्या जाळीमधला आणि हा दुसरा शेवण. 2 शेवण आले होते 4थ्या जाळीमध्ये. आणि 5व्या जाळीमध्ये बघा एक मोठ्या साईजचा 1 नंबर पीस आलाय बघा. 1 नंबर आहे. पहिलाच पीस आलाय 1 नंबर साईजचा. आणि हा बघा दुसरा, तिसरा, 3 आलेत आपल्याला. आणि हा बघा तिकडे एक आहे 4था. एक आहे हा बघा 4था. आणि तिकडे 5वा आहे. 5 शेवण आले बघा 5व्या जाळीमध्ये आपल्याला. मस्त या जाळीमध्ये लागले. हा बघा कसला. हा पण चांगला साईजचा आहे. आपलं तर शेवटची आता जाळी आहे 6वी जाळी आहे. तर बघूया 6व्या जाळीमध्ये कशा प्रकारे शेवण येतात. 5व्या जाळीमध्ये आपल्याला मस्त 5 शेवण आले होते. एरवल्यात लागतं सुरुवातीला. याचा पण आहे. हा शेवण आहे. हा कसला आलाय बघा. एक नंबर आलाय बघा. सर्वात मोठा आजच्या दिवसातील. नुसतं कुत्त्यानं केरवल्यात लागतं. मांदेल बघा आपला. अजून एक बघा मस्त आलं या जाळीमध्ये पण.
अजून एक शेवण मेला. कुत्ते तर किती लागतात. सत्तर लागतं यांची. बघा आपली 6वी जाळी सुद्धा पाळून झाली. 6व्या जाळीमध्ये 3 शेवण आले, पण 3 मोठ्या साईजचे शेवण आले होते. चला तर मावळा तो काढून घेऊया. हा बघा मंडळी, आजच्या दिवसात आपला सर्वात मोठा शेवण दिसते. लास्टर कसला आहे बघा, 1 नंबर पीस आहे. हा 25 आहे, काय जवळजवळ 400 ग्रॅमचा पीस आहे. मस्त मोठ्या साईजचा एक आला होता शेवण. त्या जाळीमध्ये आपल्याला 2च शेवण आले होते. हा एक आहे आणि 3 आलं होतं ना. हा बघा, हा दुसरा हा पण मोठ्या साईजचा आहे. नाही इथे सुद्धा एक हा तिसरा. हा मेल आहे ना, हा मेलेला आहे मित्रांनो. एक मेलेला लागला होता बघा. 3 लागले, त्यापैकी 2 मोठे साईजचे बघू शकताय. कडक साईज शेवण बघा ते. आणि एक होता तो मेलेला होता बघा. म्हणजे आपल्या 6 जाळ्या होत्या. 8 ते 9 खोल समुद्रामध्ये होत्या. त्या आपण जाळ्या काढल्या आहे बघा. आपण आता चाललो. ती जाळी आहे 6 जाळी, ती आता टाकणार आपण. 4 ते 5 वाजता आता आलेलो आहोत. आता इथेच आपण ही जाळी टाकणार आहोत. चला आपण सुद्धा तर जाळी टाकून घेऊया 6 जाळी. त्यानंतर तुम्हाला दाखवतो आपला होती ती शेवण. बाहेरच्या दिशेने 9 ते 10 वावात आपण जाळी टाकली होती. 8 ते 9 वावमध्ये ती जाळी. त्यामध्ये काय पाहिजे मावा लागणार, त्यामुळे आपण जागासुद्धा बदल केली आणि 4 ते 5 वावात येऊन ती जाळी टाकली. आणि बघा त्या जाळीमध्ये जास्त बघायला तर अशा प्रकारे मासे, शिनविडी मासे सुद्धा बोलतात आणि कुत्रा मासे सुद्धा बोलतात बघा. अजून सुद्धा जिवंतच आहेत बघा. पाण्यापासून भरपूर वेळ जिवंत राहणारा असा मासा शिनविडा मासा. आमच्या त्याला कुत्रा मासा सुद्धा बोलतात. तुमचे ते या माशाला काय बोलतात नक्की त्याकडे कमेंट करून सांगा. भरपूर सारे लागले होते. आपण फक्त जिवंत आहेत तेच फक्त आपण घेतलेले आहेत बघा. किती भरपूर सारे लागले होते. आणि इकडे बघा दुसरं केरोली सुद्धा भरपूर प्रमाणात लागल्या होत्या. ते साईज तिचे बघाल तर बघा अशा प्रकारे सर्व आहे. सर्व छोट्या साईजचे आहे. मिक्स मावरा सुद्धा आहे. शिंगाली, ढोमा, आता भरपूर सारा मावरा मिक्स आहे याच्यामध्ये. आणि ख्रिश्चन चिंबोडी सुद्धा आपल्याला लागली होती बघा. अशा प्रकारे चिंबोड सुद्धा लागल्या होत्या. हेकरू एक होता पहिल्या जाळीमध्ये. हेकरू सुद्धा लागला होता बघा. कसला हेकरू आहे ही बघा मंडळी. आपल्या होती ती शेवण. 6 जाळीमध्ये कमी प्रमाणात शेवण लागलेलं आहे, त्यामुळे आपण ती जाळीसुद्धा बदल केल्या. जाळीमध्ये जवळजवळ 8 ते 9 वावात आपण खोल समुद्रामध्ये जाऊन लॉबस्टर मासेमारी केली. शेवण मासेमारी आज तुम्ही आज नक्कीच बघितलं असाल. शेवणसुद्धा कमी लागली, त्यामुळे आपण जाळीसुद्धा बदलली. आणि बघा जाळीच्या पहिल्याच आपल्या जाळी पाळाच्या सुरुवातीलाच एक हेकरू मोठ्या साईजचा लागला होता. कसला हेकरू आहे बघा. जिवंत हेकरू होता मस्त मोठ्या साईजचा. काम 25 झाला. आणि बाकीचा मावरा तिकडे केरवली सगळा मिक्स मावरा आहे. आणि इकडे बघा शिनविडी मासा, समुद्रातील कुत्रा मासा ज्याला बोलतात, ते भरपूर सारे लागले होते. तर मंडळी आपली खोल समुद्रात जाऊन आज शेवण मासेमारी करण्यासाठी गेलो होतो. शेवणसुद्धा कमी लागली. ठीक आहे, मावळा दररोज लागताचा विषय नाही. चला त्यामुळे आपण जाळीसुद्धा बदल केलेली आहे. चला तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण आपण अशाच प्रकारच्या नवीन मासेमारीच्या व्हिडिओ घेऊन होतो. चला तर भेटूया लवकरच एका नवीन मासेमारीच्या व्हिडिओ. बाय बाय.